आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। कर्ज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार शेतकरी कर्ज निवारण योजना आणण्याच्या तयारीत आहेत। या योजनेसाठी अंदाजे 35,000 कोटींची तरतूद केली जाऊ शकते। आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजनेची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा 30 जूनपूर्वी होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले। कृषी विद्यापीठ महोत्सवामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केले। निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। पिकामध्ये साचले पाणी। वडझरी खुर्द येथे शेतकरी आक्रमक झालेले असून भरपाईची करण्यात आली मागणी। मका पण चुकविला शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका। खेडगाव कणसांना दाणे भरण्याची वाट पाहण्याची वेळ आलेली असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। असोद्यामधील 6 दुकानांमध्ये 3,418 गोण्या युरिया साठा जप्त करण्यात आला। युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड। जादा दराने विक्रीचा शेतकऱ्यांचा आरोप होतोय। कर्जमाफीची घोषणा ही अर्थसंकल्पामध्ये शक्य असून आकडेमोड सुरू करण्यात आलेली आहे। थकबाकीच्या माहितीचे संकलन हे परदेशी समितीकडे सोपवण्यात आलेले आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी जून 2026 ची मुदत राज्य सरकारने दिलेली असली तरी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जूनमध्ये करण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने सरकारने सहकारी आणि राष्ट्रीय बँकांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी मागवलेली आहे। ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून बँकांना आता आराखडा तयार करून देण्यात आलेला आहे। अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले कापूस वेचणी यंत्र। शेतकऱ्यांची सोलर पंप योजनेमध्ये फसवणूक करण्यात आलेली असून 2 वर्ष तक्रार करून सुद्धा टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत आहे। ब्राझीलमध्ये विक्रमी सोयाबीन उत्पादन झालेले असून उत्पादकता वाढलेली आहे। खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडले। अमेरिकेमध्ये उत्पादन घटले। तिचे दर हे टिकून आहेत। आवकीमध्ये वाढ झालेली असून 1 लाख पोत्यांची विक्री झालेली आहे। नांदेड बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये घसरण ही सुरूच असून सरासरी 5,115 रुपये दर मिळतोय। कडधान्य मसाला पिकांचे दर सुद्धा कायम आहेत। वृत्तीनंतर सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅच्युटी, रजा रोखणीकरणाचे पैसे मिळेना। कर्मचाऱ्यांना माराव्या लागतात कार्यालयाच्या फेऱ्या। निधी उपलब्ध नसल्याची कारणे दिली जात आहेत। अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उलगडणार। फ्लाईट डेटा रेकॉर्डिंगमधील माहिती डाउनलोड करण्यात यश येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या मैत्रीच्या नव्या पर्वाला केली सुरुवात। भारत फ्रान्समध्ये 21 करार संपूर्ण झालेले असून विशेष जागतिक सामाजिक भागीदारीची घोषणा करण्यात आली। संरक्षण, तंत्रज्ञान, खनिज क्षेत्रामध्ये भागीदारी असणार। एव्हरेस्टपर्यंत उडणारे हेलिकॉप्टर बनवण्यात येणार। कर्नाटकमधील असेंब्ली लाईनचे मुंबईमध्ये उद्घाटन करण्यात आले। तारण वैयक्तिक कर्ज 10 लाख कोटींच्या उंबरठ्यावरती गेलेले असून 2 वर्षाच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। आरबीआय सतर्क। एआयचा रिमोट हा भारतीयांच्या हाती असून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट भारतीय डेव्हलपर्स हे जगाचे अदृश्य शिल्पकार आहे। ओपन यूकेच्या सीईओचे गैरउद्गार। भारत आता केवळ तंत्रज्ञान वापरणारा देश राहिलेला नसून जगाला तंत्रज्ञान पुरवणारा पाया तयार करतोय भारतीय तरुण। त्यांनी बंधुभाव वाढवला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण। हेमंत शर्मा यांचे कथित द्वेषपूर्ण भाषण प्रकरण। अकोला खंडवा रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्पाला गती आलेली आहे। विजापुरातील घरकुल परिसरामध्ये पाणी टंचाई। 600 घरांची वस्ती ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। ग्रामीण रोजगाराला बळ मिळणार। बळीराजा रेशीम क्रांती घडवणार। महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली। ऑनलाईन अर्ज करावे लागणार। कागदपत्रे तयार ठेवा। मोफत प्रवेश अर्जास प्रारंभ झालेला असून पहिल्या दिवशी केवळ 1 अर्ज प्राप्त झालेला आहे। 25 मेगावॅट सौर वीज प्रकल्प दिवसा वीज मिळणार। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मानोरा तालुक्यामध्ये एकूण 25 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 54,743 घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार। स्मार्ट मीटरमुळे अचूक बिल मिळण्यास मदत होते। मोबाईलवर सुद्धा माहिती उपलब्ध। बळीराजाला आता चिंतेचे कारणच नाही राहणार। शेततळी योजना ठरणार शेतीसाठी संजीवनी। शेती सिंचनासाठी शासनाचे महत्त्वाचे पाऊल। फुटलेल्या आणि बुजून गेलेल्या विहिरींची दुरुस्ती गतीनं होणार। पहिला हप्ता म्हणून प्रति विहीर 15,000 रुपये मिळणार। 626 शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा।
बार्शी टाकळी परिसरामध्ये हेक्टरी 30,000 रुपये पीक विम्याची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. कारण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2025 वर्षातील खरीप हंगामातील पिकासाठी हेक्टरी 30,000 रुपये पीक विमा मिळावा. धरणाच्या प्रदूषणामुळे जलचरांचा प्राण गुदमरू लागलेला आहे. पाण्याला दुर्गंधी आलेली असून हिरवा तवंग साचलेला आहे. क्षारांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. नागरिकांच्या जीवितास सुद्धा हानी. कडी पावसाचा फटका बसल्याने मिरचीचा भाव हा प्रति किलो 500. बाजारपेठेतील उलाढाल वाढलेली आहे. उत्पादन घटल्याने आवक कमी झाली. कांदा निर्यातीमध्ये 8 महिन्यामध्ये 2,137 कोटींचे परकीय चलन. 20% घसरणीमुळे निर्यातीवरती परिणाम होतोय. निर्यात धोरणामध्ये अस्थिरता. मक्याचे उत्पादन अधिक असून मात्र खरेदीची मुदत कमी झालेली आहे. उद्दिष्टपूर्तीला अडचणी निर्माण. केंद्र उशिरा सुरू झाल्यानेही बसला फटका. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. देवड्यामध्ये 1,172 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली असून 16,000 क्विंटल उद्दिष्टपूर्तीच्या उंबरठ्यावरती आहे. दिरंगाईमुळे खुल्या बाजारामध्ये कमी दराने केली जाते विक्री. नेगावसह 22 गावांचा पाणीपुरवठा ठप्प झालेला आहे. महिलांनी काढला हंडा मोर्चा. 2 दिवसांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचे प्रशासनाचे आश्वासन. एका ड्रमसाठी 60 रुपये मोजतात. मधमाशांच्या संख्येमध्ये घट. बीज उत्पादन कमी झालेले आहे. डोंगळे मुके केवळ 35 ते 40% बीजधारणा. आपल्याच्या मका खरेदी केंद्रावरती 2,164 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. केवळ 343 शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आलेला असून 80 शेतकऱ्यांना 1 कोटींचे वेतन. तब्बल 4 गुंठ्यांवरती अफूची लागवड. हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिलीच कारवाई करण्यात आली. लसणाच्या पिकामध्ये लावलेली 1 क्विंटल 77 किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली. आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले. हिरवी मिरची आल्याच्या उत्पादनामधून शेतकरी मालामाल झालेला आहे. 1.5 एकरामध्ये 4 महिन्यात 18 लाख रुपयांची कमाई. ढगाळ वातावरणाचा परिणाम. आंबा बागांवरती भुरी रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. शेतकरी सापडले चिंताग्रस्त. हिंगोलीकरांना रेशनवरती मका नाही, तांदूळच मिळणार. लाभार्थ्यांमध्ये होता संभ्रम. प्रशासनाने दिले स्पष्टीकरण. घाटामध्ये दररोज शेकडो वाहने, तरीही जैसे थे ब्रास कसा राहतो. परतूर विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार. शेकडो मजुरांच्या हातांनी दिवसभर वाळू उपसा सुरूच आहे. एसटी प्रवाशांच्या खिशामध्ये आता स्मार्ट कार्ड. सुट्या पैशांची कटकट मिटणार. डिजिटल क्रांती. कार्ड नोंदणीसाठी 80 एजंटची नियुक्ती. खताचे पाणी करून कांदा पिकवला आणि मातीच्या भावाने विकला. 1 एकर कांद्यामधून पदरी पडला फक्त अश्रूंचा नफा. 73 बॅग कांदा पिकवण्यात आला असून सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये दाखल करण्यात आला. वाढण्याच्या नांदामध्ये तोटा झाला. तुरीच्या दरामध्ये 1,000वरती घाटा. आधी अतिवृष्टीचा फटका. आता हंगामामध्ये तुरीच्या दरातील चढउताराने शेतकरी अडचणीमध्ये सापडले. नागभीड जिल्ह्यामध्ये धान खरेदीचे उद्दिष्ट संपलेले असून बळीराजांची चिंता वाढलेली आहे. 2.5 महिन्यांपासून बिलिंग रखडले. शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. म्हातारपणाची चिंता सोडा. दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन. असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फायदेशीर ठरणार. जमिनी घेऊन भूमिहीन करणार. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. प्रशासनाला धरले धारेवरती. जनसुनावणीमध्ये वर्धा फेरो प्रकल्पास तीव्र विरोध. गोंदिया जिल्ह्यामधील 41,800 शेतकऱ्यांना मिळू शकतो कर्जमाफी योजनेचा लाभ. शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावरती अपलोड करण्यात आला. प्रक्रियेला वेग आलेला असून घोषणेकडे नजर आहेत. त्याची नोंदणी ID दुसऱ्याच्या हाती असून कामगार विभागातील सावळा गोंधळ. नोंदणीची ID भंडारा गोंदियाकडे. कामगारांकडून संताप व्यक्त होतोय. आवक आयातीमुळे हरभरा दर दबावामध्ये असून हमीभावाने खरेदी केली जाते. आयात शुल्क वाढवण्याची गरज असून केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी 5,875 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. तर सध्या बाजारामध्ये हरभरा हा 4,800 तर 5,200 रुपयांनी विकला जात आहे. संचालकांसह 19 अधिकाऱ्यांची SB कडून चौकशी करण्यात आली. कृषी आयुक्तालयाकडून अधिकाऱ्यांची मागवली माहिती. आवक वाढल्याने तुरीचे दर दबावामध्ये असून आवक ही 9,500 क्विंटलवरती झालेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तुरीची आवक 9,500 क्विंटल होती तर भाव हे 7,300 ते 8,156 रुपये मिळाला. मेवा आयात शुल्क चुकवण्यासाठी चलाखी. आयातदारांसह शिपिंग कंपन्यांचीही मिलीभगत उघड झालेली आहे. आयात शुल्क चुकवण्यासाठी हा गैरप्रकार घडत आहे. गुगलचा भारतासाठी खजिना खुला करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर सुंदर पिचाई यांची घोषणा. भारत अमेरिकेदरम्यान समुद्राखाली नवीन केबल मार्ग उभारणार. 2 कोटी सरकारी कर्मचारी. 1.1 कोटी विद्यार्थ्यांना AIचे प्रशिक्षण.
सरकारी शिलाई मशीन योजनेच्या लाभासाठी फसवणुकीचा प्रयत्न केला जातोय. बनावट सही शिक्क्यांचा वापर केल्याची तक्रार होते. मालाच्या दरामध्ये घसरण कायम असून बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी दर, आधीच उत्पादन कमी, त्यामध्ये सुद्धा नाही भावाची हमी. गहू, हरभरा, तूर, सोयाबीन उत्पादक चिंतेमध्ये. दरामध्ये सुधारणा. वाशिम बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे. प्रति क्विंटल 8,000वरती दर. 3,000 क्विंटल तुरीची खरेदी विक्री. दर आणखी वाढण्याचे संकेत. चैत्राज अभियानामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये डाबली, वजीरखेडे अव्वल असून 100 पैकी 100 गुण. ऑनलाईन सेवा, कर संकलन, पर्यावरणाचे काम ठरले अव्वल. उत्पादक शेतकऱ्यांचा 23 पासून उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. आक्रमक पवित्रा. चांदवड येथे झालेल्या बैठकीमध्ये हमीभावाची मागणी केली जाते. ढगाळ हवामानामुळे रब्बीची पिके धोक्यामध्ये सापडलेली असून सिन्नर, निफाड, चांदवड, दिंडोरी तालुक्यामध्ये शेतकरी चिंतेमध्ये. आरटीई प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या दिवशी 1,137 अर्ज प्राप्त झालेले असून 10 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अचूक लोकेशन नसल्यास प्रवेशांवरती गडांतर. 10 लाख रोपांच्या महाअभियानाचा संकल्प. 200 प्रजातींच्या संवर्धनासाठी ही तयारी केली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 5वी व 8वीचे 53,000 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा. 22 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले. तयारी पूर्ण. केंद्र संचालकांना बैठकीमध्ये वरिष्ठांकडून तपशिलावरती सूचना. DCCच्या 15,173 शेतकऱ्यांचे आधारच नाही. कशी होणार कर्जमाफी? शेतकरी कर्ज निवारण योजनेमध्ये अडथळा. दुकानामधून मका मिळणार. ताटामधून आता भात गायब होणार. गव्हाच्या जोडीला मका मिळण्याची आधीच चर्चा. जिल्हा प्रशासनाला अद्याप आदेशाची प्रतीक्षा. शेणखत वापराने 4 एकरामध्ये 85 क्विंटल गव्हाचे होणार उत्पादन. धारूरचे शेतकरी विजयकुमार देशपांडे यांच्या शेतामध्ये 5 फूट उंचीचा गहू. कर्जत तालुक्यामध्ये रब्बी पिके जोमामध्ये. तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. 2% क्षेत्रावरतीच तेलबिया पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. जलजीवन योजनेचा गळा सुकला. निधीच्या दुष्काळामुळे 258 योजना अधांतरी. वर्ष 2024चे स्वप्न 2026 मध्येही अपूर्णच आहे. 22 कोटी रुपयांच्या बिलांची फाईल ही धुडकात पडलेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 147 शेतकऱ्यांचे थकले 1.25 कोटी रुपयांचे अनुदान. पांडुरंग फुंडकर. फळबाग लागवड योजनेमध्ये निधी नसल्याची नाराजी व्यक्त होते. परभणी जिल्ह्यामध्ये 6,093 घरांवरती सौर प्रकल्प. 22.17 मेगावॅट वीज निर्मिती. 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार. अमरावती जिल्ह्यामध्ये 20,000 लाडक्या बहिणींना KYC न करणे भोवलेले असून लाभार्थी महिलांचे नोव्हेंबरपासून हप्ते थांबलेले आहे. नव्याने संधीची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये 1.5 लाखांच्या वरती थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेमध्ये. 1,500 कोटींवरती पीक कर्ज थकीत आहे. शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? खडलेली धान खरेदी सुरू करा. मांगलवासियांचे तहसीलदारांना साकडे घालण्यात आले. 60% अधिक शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आवाजची गती ही संत असून 65.81% उद्दिष्ट हे अपूर्णच आहे. 34.19% काम पूर्ण झालेले आहे. एटापल्ली, सरोंच्यासह अरहेरी तालुका पिछाडीवरती. कर्जमाफी द्या पदरामध्ये, अन्यथा 12 मार्चला आरोजच्या मैदानामध्ये आंबा बागायतदारांचा. देवगडमध्ये एल्गार. मदत न मिळाल्यास राजू शेट्टींची धडक मोर्चाची हाक देण्यात आली. घाटमाथ्यावरील द्राक्षांना युरोपमध्ये मागणी घालण्यात येते. प्रति किलो 150 ते 160 रुपये दर. उत्पादनामध्ये मोठी घट. मुक्ताई सिंचन योजनेमधील चोरी. 21 कोटींच्या भरपाईचा अहवाल. तापी पाटबंधारे विकास महामंडळाने केला सादर. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.